आज आपण ते या विषयाबद्दल बोलायचं ठरवलं. चित्र असे असावे त्याच्यामध्ये मी जो एक भाग निवडला आहे तो भाग असा आहे की नजरिया असेल तर सगळ्या गोष्टी नजरिया बदलला की ही गोष्ट मला नेहमी आणि बरोबरच ही गोष्ट मला महत्त्वाची वाटत आहे नेहमी पहिल्यापासूनच. त्याचं कारण असं की चित्रकार आरा नावाचे केएच आरा प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट म्हणून एक चित्रकार होते. त्या आरांची आणि माझी खूप छान संबंध होते, म्हणजे मैत्री होती असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांच्याशी बोलताना ते नेहमी बोलून दाखवायचे की अरे क्या श्रीराम समजता नहीं हो, नजरिया चाहिए, नजरिया चाहिए. आँख सबको होती है लेकिन आँखों से देखते नहीं है, सोचते नहीं है दिमाग से, फिर भी क्या किया है दूसरे. अशा पद्धतीची भाषा आराकडून ऐकायला मिळायची. आणि अशी भाषा ऐकायला मिळाल्यानंतर मग ते म्हणायचे की नजरियाची आहे. तो नजरियाची आप क्या करत होते, हम क्या करत होते, अरे आम्ही तो कुछ करत होते असं त्यांचं म्हणणं. आणि मला नेमकं ते जे आराच्या तोंडातले शब्द आहेत ते शब्द मला यावेळी मॅडम म्हणून आला त्यावेळेला मला सगळं ते आरा माझ्याशी बोलत होते ते सगळं मला आठवलं. आणि त्यामुळे मी त्यावेळी त्या म्हणाल्या त्यावेळी त्या क्षणाला म्हटलं यस हॅलो या. तर त्यामुळे मी सगळ्यात आधी हो म्हणालो कारण मला ते डोक्यात अनेक हे मुद्दाम व्हिज्युअल येते की हे आमच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये ज्या पोर्च आहे पोर्चमध्ये हे स्कल्पचर आहे. हे स्कल्पचर अशासाठी आहे की स्कूल ऑफ आर्टची बिल्डिंग नुसती बघितल्या की काय काहीतरी आहे हो असं वाटेल, पण तिथे काय आहे नेमकं तर तिथे पोर्चमध्ये अशी काही शिल्प आहे. एका ठिकाणी चित्रकार चित्र काढतोय, एका ठिकाणी शिल्पकार ते शिल्प घडवतोय, एका ठिकाणी क्राफ्ट्समन काही करतोय. अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्या पद्धतीचं काम होतं ते काम करणाऱ्या आकृती तिथे आहेत. म्हणजे असं की या बिल्डिंगमध्ये काय चालतं असा प्रश्न बिल्डिंग बंद असताना जरी कोणाच्या मनात आला तरी त्याला ती गोष्ट सहज समजू शकेल. त्यामुळे ह्या अशा गोष्टी असतात ना, या गोष्टीकडे आपलं लक्ष जायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की मला चित्र कळत नाही, चित्र नाही बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नाही, पण आपण त्या कळण्यासाठी मुळामध्ये कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे. ती सुरुवात मला स्कूल ऑफ आर्टनीच माझ्या आयुष्यात करून दिली ती ही आहे की तिथे जाताना आधी लक्ष द्या अशा पद्धतीचं इथे काहीतरी काम होतं. आतमध्ये गेल्यावर तपशिलात समजेल, पण ही गोष्ट जी आहे ना ही मला खूप महत्त्वाची वाटते. त्यामुळे हे व्हिज्युअल मुद्दा मी दाखवलं. त्याच्यानंतर त्यामुळे कोल्हापुरात गल्लीच्यामध्ये सगळ्यांचं स्वागत होतं. आता ही पहिली जी इमेज आहे ही पहिली इमेज मी जाणीवपूर्वक आपण इथून सुरुवात करतोय की आपल्याला दिसेल मोदकाचा आकार आहे, म्हणजे मोदकच आहे. मोदकाबद्दलच मला बोलायचं. मोदक हा प्रकार आपल्याला मला असं वाटतं की डायबिटीस असले तरी सुद्धा अनेकांना मोदक हा प्रकार आवडतो. आता आवडतो तो खायला आवडतो, बरोबर आहे, त्याचा आवडणारच कारण त्याची गरज तीच आहे, हेतू तोच असतो तो मदत करण्यामागे. पण त्या मोदकाकडे आपण शिल्प म्हणून कधी बघितलंय का? मला असं वाटतं की आपण नाही बघत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात आपल्या घरापासून करूया. मला जर काही चित्र समजून घ्यायचं असेल काही करायचं असेल तर माझ्या घरातून मी सुरू केलं. आता अर्थात एक गोष्ट आहे की घरात आपण जर किचनमध्ये गेलो तर आई बायको बहीण कोण आणि कोण असतील ते सगळे जण तू आधी बाहेर जा असं म्हणतो. ते बरोबर आहे त्यांचं की आपली लुडबुड होती. पण अशा ठिकाणी आपण जातो त्यावेळी तिथे आपल्याला एक क्युरिओसिटी असते म्हणून आपण तिथे जाऊन बघावं. तर तिथे आपण खाल्ल्यानंतर छान होते हे म्हणतो, पण आकार छान आहे असं कधी म्हणालं का आयुष्यामध्ये? मला असं वाटतं की आपण बऱ्याचदा आकार छान आहे असं म्हणत नाही किंवा रंग छान आहे, ते खूप दिसायला छान झालं आहे, दिसतंय छान, खायला छान आहे पण दिसायलाही छान आहे असं आपण कधी म्हणत नाही. तर असं आपण कधीतरी म्हणायला सुरुवात करायला पाहिजे. आणि हा विचार माझा नाही आहे, हा विचार आहे दुर्गाबाई भागवतांनी माझ्यासारख्या
काही जणांना जी स्कूल ऑफ आर्टमध्ये सांगितलं. त्यावेळेला जी स्कूल ऑफ आर्टमध्ये काही प्राध्यापक आणि कला संचालक यांच्यामध्ये काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आणि सगळेजण संपावर होते. त्यावेळी दुर्गाबाई भागवत आमच्या कॅम्पसमध्ये आल्या होत्या आणि 2-3 दिवस रोज त्या अशा कोणाकोणाशी तरी काहीतरी बोलायच्या, तासभर थांबवायच्या आणि जायच्या. दुर्गाबाई भागवत हे इतकं प्रचंड आभाळासारखं मोठं नाव आहे की त्यांचा शब्द आपण खाली पाडू शकत नाही. इतक्या त्या ज्ञानी, आपण त्यांना विदुषी असं म्हणतो, याचं कारणच ते. तर दुर्गाबाई भागवतांकडूनच ही गोष्ट मला कळली. त्या म्हणाल्या, तुम्हाला तुमच्या घरात कधी करता का असं? हा त्यांनी मला प्रश्न विचारला आणि मला फक्त लक्षात राहिला. हा विषय ज्यावेळी निघाला त्यावेळी माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की आपण जर चित्र कसं बघायचं हे सांगायचं असेल ना, तर इथून आपण सुरुवात करूया. आधी आपण घरापासून सुरुवात करायची म्हणतो, म्हणून आपण घरी सुरुवात करूया आधी की घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण चांगलं म्हणतो का, आपण ते चांगलं म्हणायचा प्रयत्न करूया. आणि मोदक हा एक खूप चांगला प्रकारच आहे. त्याचा शेप चांगला आहे, टेस्ट वाईज चांगलं आहे, त्याचा लुक चांगला आहे, ॲपिअरन्स म्हणजे त्याला कसं डेव्हलप करतात, कसं ते प्रिपेअर करतात, त्याच्यावर त्या गोष्टी असतात. त्यामुळे मोदक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मला सुचवायचं आहे की आपण घरच्या आधी गोष्टींमध्ये सुरुवात करूया आणि घरची मोदकासारखी गोष्ट खूप छान आहे हे सांगूया घरच्यांना, आवडतं त्यांना ऐकायचं आहे. हे जे मी तुम्हाला म्हणालो की जे मला सांगायचं नाही तेच दिसतंय त्याच्यामध्ये. तो मोदक म्हणून मी तुम्हाला दाखवतोय, पण तो लसणासारखा आहे हे मला समजतंय. तुम्हाला गैरसमज करू नका, मला मोदकच म्हणायचं आहे. तर ते अशा पद्धतीने गॅलरीमध्ये कसा डिस्प्ले झाला आपल्याला आवडेल, नक्की आवडेल. हा एक आउटडोअरला जर त्याचा डिस्प्ले झाला तर आउटडोअरला काय होईल? त्याच्यामध्ये मटेरियल चेंज झालं तर बदललेलं मटेरियल कसं दिसेल, हा एक प्रकार आहे. त्याच्याच बरोबर करंजी नावाचा एक प्रकार आहे. करंजी एक शिल्प म्हणून आपण बोलू शकतो का? मला आठवतं माझ्या आजोबा ज्यावेळी मी चित्र काढत बसत त्यावेळी माझ्या आजोबा माझ्या समोर येऊन बसायचं. म्हणजे काय करतो मी कॉलेजला नाही, ते कॉलेजला चित्र काढतो ठीक आहे, पण मग तू शिकणार काय? म्हणजे चित्र काढायला शिकणार, मग कमावणार काय? म्हणजे हेच चित्र काढून कमावणार, हे चित्र काढून कमवून जायचं. असं माझ्या आजोबांनी मला प्रश्न विचारला होता ज्यावेळी मी पेंटिंगला जायचं असं ठरवलं की 73 सालची आहे. तर त्यावेळी विचारलं होतं. नंतर आजोबांना ते कन्व्हिन्स झालं, ते अरे वा म्हणाले, एक दिवस वगैरे वेगळा होता. पण हा प्रश्न माझ्या घरी निर्माण झालेला होता. त्यावेळी मी ठामपणे काय म्हणायचे त्यांचा मान राखून काय सांगायचं ते सांगितलं. पण अशा गोष्टींमधून आपण जर सुरुवात केली ना तर आपण आधी घरच्यांना साक्षर करूया आणि मग त्याच्याबरोबरच घरचे पण इतरांना साक्षर करायला लागतील. एक पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये आपण जर अशी सुरुवात केली तर मला असं वाटतं की आपल्याला रिझल्ट लवकर मिळायला लागतील. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. आपण मोदक हा एक झाला, दुसरं ही एक ओवी आहे. ही ओवी आहे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांची. ज्ञानेश्वर